कारण इथे एकच बंगला बंद नाही, 1 2 3 4 5 असे अनगिनत, म्हणजे खूप सारे, आपल्याला बोटांनी मोजता नाही येणार इतके सारे बंगले इथे बंद पडलेले आहेत. जर मी तुम्हाला असं बोललो की इथे भूतं राहतात तर तुम्ही काय बोलणार? नक्की हा लोकेशन कुठे आहे, नक्की काय घडलेलं असणार असं की या ठिकाणी सर्व लोकांना इथून हे बंगले सोडून जावे लागले. आणि नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल प्लस मराठी सोबत मी रोहित भागडे, कॅमेरामॅन जगदीश सोबत. आज तुम्हाला अशा जागी घेऊन आलोय मी की ज्या जागी कोणीही लोक राहत नाही. इथे एकच बंगलं नाही तर अनेक बोटांनी मोजता नाही येणार एवढे बंगले बंद आहेत आज. हा कदाचित एक हॉटेलचा प्रकार असावा. त्यासाठी आम्ही व आमची ऑफिशियल प्लस मराठीची टीम मेंबर जगदीश मसने आणि समाधान सदगीर, नक्की इथे काय घडलं असणार, असं काय असणार की हे सर्व बंद पाडण्यासाठी भाग पडले, हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. आणि हायवेच्या जस्ट बाजूलाच अशी एक कॉलनी ॲक्च्युली हे विलास आहेत, बंद पडलेल्या अवस्थेत आढळलेत. नक्की इथे काय घटना झाली असेल किंवा काय गोष्टी घडल्या असतील त्यामुळे ही गोष्ट बंद आहे. इथे नक्की काहीतरी दिसतंय रे, बंगलो एक नंबर आहे, हे पहा काहीतरी दिसतंय इथे, है ना. ॲक्च्युली आज आम्ही असं काही तुम्हाला दाखवणार आहे की ते पाहून तुम्हालाही विचार करणे भाग पडेल. आज अशा कॉलनीमध्ये आम्ही आलो आहे, शहापूरकडे, जी अनेक वर्षांपासून बंद पडलेली आहे. तुम्ही पाहू शकता, हे पहा, हे बंगले पहा. हा एकच नाही तर अनेक, 1 2 3 आणि त्या बाजूला पण अजून आणखी आहेत, तुम्ही पाहू शकता. हे पहा, अशा प्रकारे भयानक लोक जर बघितलं तर अक्षरशः खूप डेंजरस वाटतं, तुम्हाला मी सांगतो. आणि हे पहा, झाडे उडलेली आहे. मी तुम्हाला कॉलनी दाखवतोय, खूप मोठा रिस्क आहे, इथे येऊ नका. जगदीश, खूप डेंजर आहे रे. हे पहा, पूर्ण गावचं गाव रिकामं झालेलं आहे असं मला वाटतंय. 5 मिनिटं आहे तिकडे जाऊ, चला. कुठे? त्या बंगल्याकडे. हा त्या तो बंगला दाखवण्या अगोदर आपल्या दर्शकांना सांग ना सबस्क्राईब करायला. चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाऊया तिथे. चल. ॲक्च्युली हा बंगला पाय ना, डेंजरस वाटतोय ना. आणि हा इथे थांब काय झालं? काय होतं तिकडं? कुठे रे? काहीतरी दिसलं का? काय असेल? थांब बरं, झूम करू. काय दिसलं? मला तर काहीच नाही दिसत रे. काय तर दिसले. चल पुढे, जपून राहा, एक पाऊल जपून टाक. आणि इथे खूपच डेंजरस जागा असू शकते. हा, हे पहा. हे जगदीश, हळू ये, हळू ये, इकडे पहा ना. खरं तर हे खूप किती वर्षांपासून बंद असेल रे ही कॉलनी. इथं काम चालू होतं. कुठं? हे इथं समोर हे तोडलेलं असावर असं वाटतंय काम मला. पण चालू होते. अच्छा, खरं तर खूप डेंजर हवेली वाटते मला हे. का रे, रात्री तर इथे भीती वाटत असणार ना. मला तर आताच भीती वाटू राहिली. हो, तुला तर कायम भीतीच वाटते. इकडे इथून हळू ये, हा सावकाश. हे पहा, इथं खड्डा आहे. अरे तिकडे जागा होती तर मला सांगायचं तरी. खूप मोठी कॉलनी दिसते. हे पहा, हे बंगले पहा. ओ शिट मित्रांनो, का बंद झालेली असेल ही कॉलनी नक्की, मला तर काय प्रश्न सापडे ना. हे पहा, इतके छान बंगले, नक्की इथे झालं काय असणार. तुम्हाला जर माहिती असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. हे पहा, खूपच डेंजरस. कमेंटमध्ये कळवा नक्की काय झाले असेल इथे. आपण कुठं आहोत? आपण आहे आता शहापूरकडे. शहापूर साईड. शहापूर जवळ हायवेच्या मेरालाच इथे. हा बस गेट. हा, तो गेट. खरं तर आपण एंट्री पॉईंटवर हा झाड पडलेला आहे. अरे याच्या मागे पण आहे, इकडे ये पहा. खूप असा भयानक दृश्य तुम्हाला दिसतोय. असू शकतं इथं काहीतरी वाईट धंदे पण चालत असणार. काय रहस्य आहे इथले? नाही, काही ठिकाणी जेव्हा काही गोष्टी चालतात, वाईट धंदे अशाच ठिकाणी चालतात. पण बंगले एकच नंबर आहेत. हा बरं, एकदा मध्ये जायचं का? अरे पण मध्ये जाण्यासाठी जागा नाही तिथे. हे पहा, इथून आहे. चालतो का? चालतो. नाही चल बरं. फुल खतरनाक असू शकतं. नाही अरे त्यांना पाहू येत नाही. दर्शक आपल्या सोबत आहेत ना सर्व.
राईट जाग्या सांभाळून ये, मागे राहा थोडा, काही असू शकतं इथे. काय रहस्य असणार नाही तिथे. अतिशय भीती वाटते मला यायला. आणि गोष्ट तोडून मला वाटतं इथे चोरी केली गेली. वरतीच असतो. चल चल सांभाळून. ये ना तू पण. चल खतरनाक बंगले आहेत रे. चल खाली चल, खाली चल, खाली चल. खरंच या कॉलनीचा इतिहास काय असेल आपल्यालाही काही सांगता येत नाही रे. अरे तो बंगला बघ ना किती मस्त आहे. तो शूटिंगसाठी एक ना बरं आहे ना. हॉरर नाही, अरे साधेपणा दिवसा जर इतकी भीती वाटत असेल तरी विचार कर रात्री काय भीती वाटणार आपल्याला. हायवेच्या जस्ट बाजूलाच अशी एक कॉलनी ॲक्च्युली हे विलास आहेत, बंद पडलेल्या अवस्थेत आढळले आहेत. नक्की इथे काय घटना झाली असेल किंवा काय गोष्टी घडल्या असतील त्यामुळे ही गोष्ट बंद आहे. तर आम्ही ऑफिशियल प्लस मराठी एडिटर सोबत आहे आणि मी सोबत आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुम्हाला या गोष्टीबद्दल काही माहिती असल्यास आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. इथे नक्की काहीतरी दिसतंय रे. बंगलो एक नंबर आहे. हे पहा काहीतरी दिसतंय इथे, है ना.